रव्याचा उपमा तर नेहमीच खाल्ला असताल। या पद्धतीने मिक्स पिठाचा उपमा एकदा नक्की करून पहा। आजी पणजीच्या काळातली ही उपम्याची रेसिपी आहे, पण पौष्टिक आणि रुचकर आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अर्धा कप इथे मी गव्हाचं पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ, पाव कप तांदळाचं पीठ, पाव कप इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। सगळे पीठ छान असं व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचं। तेल वगैरे टाकायचं नाही, कोरडच भाजायचं। त्यानंतर त्याच कढईमध्ये साधारण 5 चमचे तेल टाकून घेतलेलं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि मुठभर शेंगदाणे आणि 3 चमचे उडदाची डाळ, 4 चमचे चना डाळ आणि त्याचबरोबर 1 कपभर इतकं बारीक चिरून घेतलेला कांदा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या मधोमध कट केलेल्या, कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर आणि थोडीशी कांद्याची पात टाकून घेतलेली आहे। कांद्याची पात पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण असेल तर नक्की टाका। त्याचबरोबर सगळं छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर 1.5 कप इतकं आपलं पीठ झालेलं होतं। 3 कप पाणी, अर्धा कप हळद आणि चवीपुरतं मीठ, थोडंसं ओवा हातावर चुरून टाकलेलं आहे। पाण्याला उकळी आले की जे भाजून घेतलेलं पीठ होतं ते सगळं यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करायचं। थोडंसं तेल टाकायचं आणि छान असं 1-2 मिनिटं दणदणीत वाफ आणायचं। दणदणीत वाफ आलं की मस्त मिक्स पिठाचा उपमा तयार। एकदा या पद्धतीने करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक